बार्शी येथे भारतीय बौद्ध महासभेचे वर्षावासातील 7वे प्रवचन संपन्न. बार्शी येथील नगरपालिका सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने वर्षावासातील 7वे प्रवचन रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी सोलापूर येथील केंद्रीय शिक्षिका नंदा काटे यांनी अनित्य, अनात्म व दुःख या विषयावर अत्यंत सोप्या भाषेत उपस्थितांना प्रबोधन केले. या प्रसंगी बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे यांची कन्या सांची वाघमारे यांनी MPSC परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल बार्शी शाखेच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉक्टर ॲडव्होकेट विवेक गजशिव यांना उद्योजक 2025 हा पुरस्कार मिळाल्याबद्दलही सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना सांची वाघमारे म्हणाल्या, पण हे पद मिळवण्यासाठी पण खूप सारी मेहनत आहे. कारण किती एखादं म्हणजे बेरोजगारपासून रोजगारी मिळवणं यासाठी किती कष्ट करावे लागतात. पण कधी शिक्षणाला, वह्यांना, पुस्तकांना पाहायला पैसे पाहिजे. ठीक आहे दिले, पण खरं तर वडिलांचं, आईचं भरपूर श्रेय आहे. या प्रसंगी उल्का चंदन शिवे, अण्णासाहेब वाघमारे, डॉक्टर ॲडव्होकेट विवेक गजशिव यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्यजित जाधव सर म्हणाले, विंदा करंदीकर त्यांच्या कवितेत असं म्हणतात, कवितेचं नाव आहे आयुष्याला द्यावे उत्तर. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची. आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. या कार्यक्रमास शंकर जाधव, प्रसाद शिंदे, अक्षय साळवे, वृत्तांत वाघमारे, प्रज्ञान वाघमारे, किरण भालशंकर, कल्पना तुपेरे, वाघमारे साहेब, राजेश्री राजगुरू, निर्माण वाघमारे, वैशाली जानराव, वंदना वाघमारे, वाघमारे मॅडम, निर्मला वाघमारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विश्वास वाघमारे यांनी केले. रन फास्ट न्यूज चॅनलसाठी प्राध्यापक दादाराम साळुंखे, कराड.